या ठिकाणी माझ्या पक्षाचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष माणिकरावजी आहेत, माणिकरावजी झेंडे पाटील, बंडूकाका आहेत, बाळासाहेब भिंतडे आहेत, आपले शहरचे अध्यक्ष, बाकी पक्षातील राहुल गिरमे आहेत, नाना आहेत. या सर्वांच्या वतीनं तालुक्यातील सगळे प्रेस, प्रिंट मीडिया ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉनिक मीडिया या दोघांचंही मी या ठिकाणी स्वागत करत आहे. आणि ज्या पर्पजसाठी ही पत्रकार परिषद बोलवली आहे त्याबाबत थोडंसं विशद करतो आणि मग तुमच्या प्रश्नांना का पाहिजे तर उत्तरही देतो आहे. पाहिजे तर म्हणण्यापेक्षा उत्तरही देईल. पहिला माझा मुद्दा असा आहे की मी कधीही कोणावरही टीका टिप्पणी करत नाहीत व्यक्तिगत लेवलची. मागच्या आठवड्यात आणि मला आजही आणि इलेक्शनच्या वेळेला कुठल्या कामाबद्दल एकमेकावर आरोप होणं हे जिवंत डेमोक्रेसीचं लक्षण आहे. पण कुठल्याही प्रकारची कुठल्याही उमेदवारावर किंवा लाईकली उमेदवारावर मी टीका टिप्पणी आज करणार नाही. ज्यावेळी करायची त्यावेळी कामाच्या माध्यमातून इलेक्शनच्या वेळेला प्रचारात होते तो ती प्रचाराची राळ असते आणि तो लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असतो. कोणी माझ्यावर चिखलफेक करेल पण मी कोणावर चिखलफेक करणार नाही. मी बोलणार ते फक्त काम का नाही झालं आणि का झालं याच्याबद्दलच बोलणार त्यावेळेला आहे. ते जाऊ द्या, तो पुढचा मुद्दा आहे. आज मी काही स्पेसिफिक मुद्दे घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे. इलेक्शनच्या बॅकग्राऊंडवर ही पत्रकार परिषद आहे, त्यामुळं ताकाला जाऊन गाडगं काय मी लपवत नाही. मी त्या विषयावरच येतो डायरेक्टली. माझं याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की मी नेहमी सांगत असतो, माझ्या भाषणातही परवा सांगितलं की इतिहास हा कधीच बदलता येत नाही किंवा घडून गेलेली घटना बदलता येत नाही, भूगोल बदलता येतो. याचं उदाहरणही मी भाषणात दिलं होतं की उद्या युक्रेन रशियाचं युद्ध जर रशियाने जिंकलं तर युक्रेन हा रशियाचा पार्ट होईल. डोंगर का होईना पण तो रशियात जाईल. किंवा उद्या गाझापट्टीचं युद्ध इस्रायलने जिंकलं तर गाझापट्टी कायमची नष्ट होईल आणि त्याला इस्रायल नाव दिलं जाईल. म्हणजे भूगोल बदलेल, म्हणजे त्या देशाचा नकाशा बदलेल. पण इतिहास बदलणार नाही की असं युद्ध झालं. तसं 2004 पासून म्हणण्यापेक्षा 1999ला 10 ऑक्टोबर 1999ला आदरणीय पवारसाहेबांनी शिवाजी पार्क मुंबई येथं आमच्या पक्षाची स्थापना केली. 1999ला त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि नवीन पक्ष स्थापन केला. तो 10 जून 1999ला त्याचा जाहीर मेळावा घेऊन या पक्षाची स्थापना झाली. 1999ला तुम्हा सर्वांना कल्पना असेल कारण तुम्ही त्या क्षेत्रात काम करताय. कदाचित यंगेस्ट पत्रकार जे तुमच्यापैकी भांडवलकरजी नसतील त्यावेळेला 1999ला पत्रकारितेत कॉलेज विलेजला असतील एखाद्या वेळेस. परंतु 1999ला जसे 14ला सर्व पक्ष एकमेकाविरुद्ध लढले तसे 1999लाही सर्व पक्ष एकमेकाविरुद्ध लढले होते. युती आघाडी असं काहीच नव्हतं. आणि त्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या आग्रहाखातर तत्कालीन युती सरकारचे 8 महिने शिल्लक असताना त्यांनी घाईने इलेक्शन घेतलं. त्याचं कारण असं होतं की वाजपेयी सरकार नुकतंच स्थानापन्न झालं होतं दिल्लीमध्ये. आणि कदाचित म्हणजे हे अंदाज वर्तवणं चुकीचं असतं, पण जे आमच्यासारख्याला वाटलं ते की त्या हवेचा फायदा घ्यावा आणि महाराष्ट्रातलं इलेक्शन मुदतपूर्व नव्हे पण थोड्याशा अगोदर घ्याव्यात. मुदतपूर्व हे साधारण वर्ष दीड वर्ष जर झालं तर मुदतपूर्व आपण म्हणतो. आणि पोटनिवडणूक हा आणखीन वेगळा विषय आहे. तर म्हणून ते 8 महिने अगोदर इलेक्शन झाले होते. सर्व एकमेकाविरुद्ध लढले होते. मात्र 2004ला रितसर राष्ट्रवादी काँग्रेसची आणि इंडियन नॅशनल काँग्रेस आहे या पक्षांची बोलणी होऊन आघाडी होऊन मतदारसंघांचं वाटप करण्यात आलं. आणि 2004ला हा मतदारसंघ पुरंदर हवेली हा मतदारसंघ अधिकृतरित्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. आणि या ठिकाणाहून अधिकृतरित्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्री अशोकरावजी टेकावडे हे निवडूनही आले. ह्याच्यात कोणाचं दुमत आहे का? 2009ला या ठिकाणी परंपरेप्रमाणे किंवा त्याप्रमाणे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असल्यामुळं प्राध्यापक दिगंबरजी दुर्गाडे या ठिकाणाहून उभे राहिले आणि श्री संजयजी जगताप यांनी अपक्ष फॉर्म भरल्यामुळं ह्या दोघांच्या विभागणीतून विजयरावजी शिवतारे हे जे शिवसेनेचे उमेदवार होते पहिल्यांदा उभे राहिले होते त्यांचा विजय झाला. त्यांना पडली 64,000 मतं. दिगंबर दुर्गाडे यांना पडली 45,500 मतं आणि संजयजी जगताप यांना पडले 30,000 मतं. आता हे जर घडलं नसतं
बंडखोरीचा हा विषय, तर मी मगाशी म्हटलं कुठलाही विषय टीका म्हणून घेऊ नका. हे आकडेवारी आहे माझ्याजवळ आकडेवारी आहे आणि मी आकडेवारी तुम्ही चेक करा, 500-600चा फरक पडेल. तर त्यामुळं तिथं डिस्कंटिन्युटी झाली आणि विजयराव शिवतारे पहिल्यांदा 2009ला आमदार झाले. पुढे 2014ला पुन्हा 1999 सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि दोन्ही पक्षाचे लोक एकमेकाविरुद्ध लढले आणि म्हणण्यापेक्षा सर्व पक्षांनी एकमेकाविरुद्ध निवडणुका लढवल्या आणि त्याच्यामुळं झालं काय, जशी 9ची परिस्थिती झाली तसेच मतविभागणीमुळं पुन्हा एकदा विजयराव शिवतारे या ठिकाणाहून निवडून आले. हे झालं 2014चं. म्हणजे 2014पर्यंत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच होता. ह्याच्यामध्ये कोणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही आहे, कारण 2014पर्यंत राष्ट्रवादीचेच उमेदवार या ठिकाणी उभे राहत होते. 2019ला मात्र जर आपण असेच लढत राहिलो तर मग पुन्हा शिवसेनेचाच उमेदवार विजयी होऊ शकेल या भावनेतून मी माझा फॉर्म घेऊन आलो आहे. हा माझा फॉर्म आहे जो मला पक्षानेच भरायला सांगितला होता. हे माझे पॅम्पलेट्स मला पक्षाकडून आलेले होते की ह्याच्यावरून कॉपीज करून वाटा. हे पक्षाने नमुना दिलेला आहे. म्हणजे पक्षाने मला फॉर्म भरायला सांगितला, फॉर्म रेडी करायला सांगितलं थोडक्यात. कारण ते मी आता जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे. जिल्हाधिकारी म्हणून अमोल बनकरला कॅन्डिडेट या नात्याने आदेश सोडणं हे फार सोपं असतं. अरे मिस्टर बनकर, याच्यात हे नाही आहे, ते नाही आहे, ते नाही आहे. त्या फॉर्ममध्ये एवढे मोठे जाड कागद असतात. एवढा मोठा फॉर्म असतो तो. त्याच्यामध्ये एक ॲफिडेविट तयार करायलाच 8-10 दिवस जातात. भले तुमच्यावर गुन्हा दाखल नाही, पण तो नाही तर म्हणावं लागतं पोलीस स्टेशनचं पत्र आणून. इलेक्ट्रिसिटीचं बिल तुम्ही भरलं असेल पण ते जोडावं तर लागतं आहे दिव्यावरून मागून. म्हणजे बरेच कागद जमा करावे लागतात. म्हणून मला पक्षाकडून सांगण्यात आलं की तुमचे पेपर जमा करा, तुमचा फॉर्म रेडी ठेवा. त्याप्रमाणे हा भरलेला फॉर्म मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे मुद्दाम. याला बरेचसे अटॅचमेंट्स असतात आणि हा फॉर्म भरला. हे पक्षाकडून हेही आलं एक नमुना की तुम्ही असे पॅम्पलेट्स तयार करा, अमुक तमुक. जे त्यांनी इतरांना दिलं तर तेच मला दिलं होतं. पण फक्त मग आपल्या मतदारसंघाचं नाव, फोटो बिटो आपण स्थानिकरित्या काही बदलतो. म्हणजे तिथले काही महत्त्वाचे ठिकाणे त्यांनी टाकले असेल तर आपण खंडेरायाचा फोटो टाकतो, पुरंदर किल्ल्याचा फोटो टाकतो, संभाजी महाराजांच्या समाधीचा फोटो टाकतो. तो भाग आला एकदा. त्याप्रमाणे 2019ला माझी फॉर्म भरण्याची तयारी होती. तर फॉर्म भरायला सांगितला, फॉर्म रेडी ठेवला. फॉर्म भरण्याची इफ यू रिकलेक्ट किंवा तुमचं स्वतःचं रेकॉर्ड इफ यू रिकलेक्ट आणि तुम्ही पुन्हा एकदा आठवणीला उजाळा दिला तर 4 ऑक्टोबर 2019 ही फॉर्म भरण्याची शेवटची दिवस होता. आणि बोलणी चालू होती आणि जशी यावेळेला तर बोलणी चालू आहे तिन्ही पक्षाची दोन्ही साईडला. महायुतीतही आहेत आणि महाविकास आघाडीतही चालू आहेत, आजही चालू आहेत. आणखी ते माझ्या अंदाजाप्रमाणे पुढच्या सोमवारी आचारसंहिता, पुढचा म्हणजे उद्या 8 दिवसा झाल्यापर्यंत ते चालू राहणार. आणि तुम्हाला चांगली कल्पना आहे की तुम्ही त्या क्षेत्रातले चौथे आधारस्तंभ आहात लोकशाहीचे किंवा चौथे स्तंभ आहात की शेवटच्या दिवसापर्यंत कदाचित काही सीटचा निर्णय लागत नाही किंवा ते 2:30 वाजेपर्यंत शेवटी तिकिटांची देवाणघेवाण सुरू असते. देवाणघेवाण म्हणण्यापेक्षा नाही याचं नाही याचं नाही याचं ते असं का ब का असं ते चालू राहते. तर आय वॉज ऑन दॅट पॉईंट की 2019ला मला अजितदादांनी सांगितलं. तर अजितदादा आमच्या पक्षाचे नेते होते त्यावेळेला, आजही एका पक्षाचे नेते आहेत. कारण मी कोणाबद्दलच अनुद्गार कधीच काढत नाही. लोकसभेला मी प्रत्येक गावात भाषण केलं पण कुठल्याही व्यक्तीचा नामोल्लेख एकेरीत किंवा कुठल्याही व्यक्तिवाचक स्वरूपात केला नाही. मग कुठल्याही केंद्र सरकारमध्ये, कारण ती निवडणूक केंद्र सरकारची होती त्यामुळे तिथल्या ध्येय धोरणाबाबत मी भरपूर 1-1 तास भाषणं केलेत गावांना. तर 2 ऑक्टोबरला अजितदादांचा सकाळी फोन आला की आज संध्याकाळी आपण साहेबांकडे जाऊन एकदाचा काय तो फैसला करून घेऊ. तिकडे गेलो तरी 11 वाजले भेट होईना, 12 वाजले भेट होईना. कारण जेन्युन मला दिसत होतं आतमध्ये तोबा गर्दी. आणि जे विदर्भातले मराठवाड्यातले ज्या उमेदवारांचे AB फॉर्म द्यायचे होते त्याला तिकीट आपण म्हणतो. तिकीट इज नथिंग बट फॉर्म A अँड फॉर्म B. जो निवडणूक कायदा 1951मधलं जो फॉर्म आहे
त्याला आमच्या भाषेत आम्ही फॉर्म ए फॉर्म बी म्हणतो, आपल्या बोलीभाषेत आपण तिकीट मिळालं म्हणतो किंवा तिकीट नाही मिळालं म्हणतो. त्याप्रमाणे त्याच्यासाठी तो शेवटचा, तशा अर्थाने एक शेवटचा दिवस होता, कारण दुसऱ्या दिवशी 3 तारीख आणि 4 तारीख ही लास्ट डेट होती. आणि मराठवाड्यातल्या उमेदवाराला विमानाने जरी गेला तरी नांदेडला जायला पुन्हा 4 तास, विदर्भात तसंच, चंद्रपूरला जायला काय विमान नाही, नागपूरपर्यंत जाऊ शकतो. म्हणून ते म्हणे की मला हे सगळं तिकीट वाटपांचं काम मला आणि जयंतरावांना पहाटे 3-4 वाजेपर्यंत केल्याशिवाय मला काही निघता येणार नाही. मी मोठ्या साहेबांना फोन करतो, म्हणजे पवार साहेबांना, तू जाऊन हे जे काय आपलं बोलणं झालं आहे, आता काही प्रोटोकॉल आहेत की मी सगळ्याच गोष्टी बोलू शकत नाही, वरिष्ठांशी जे बोलणं होतं त्या पक्षीय लेवलला होतं ते, आणि त्या काही गोष्टी त्याच्यातल्या आपल्याला सगळ्याच उघड करत नाही, तू जाऊन हे मुद्दे बोल आणि मी फोनवर बोलून घेतो. तर तिकडे गेल्यानंतर साहेबांनी हे सगळं समजावून सांगितलं. म्हटले तुला राजकारणात मी आणलेलं आहे, तुझी तयारी करून घेतलेली आहे, तुला कसं कसं पुढं जायचं इथपर्यंत सांगितलेलं. मी आज स्पष्टपणेच एवढ्यासाठी बोलतो की त्याच्यात लपवण्यासारखं काही नाही आहे. पण म्हणे थोडंसा आपल्याला दोघं जर तुम्ही लढलात तर प्रॉब्लेम होईल. मग त्याच्या एक 4-8 दिवस अगोदर मला आणि संजयजी जगताप यांनी, जे मी कधीही अगदी माणिकरावांना सुद्धा बोललो नाही, कधी त्यांना विचारावं, सुदामाप्पा जे ज्येष्ठ नेते आमच्या पक्षाचे त्यांना विचारावं, तुमची सगळे मित्र आहात माझे, तुम्हाला बोलणं, आम्हा दोघांनाच बारामतीला चर्चेला बोलवलं होतं. आम्ही संजयजी जगताप यांच्या घरीच नाश्ता केला, ह्याच्यात काही खोटं नाही आहे. तिथंच नाश्ता केला आणि तिथे एकाच गाडीने बारामतीला गोविंदबागमध्ये गेलो. आणि त्या ठिकाणी असं ठरलं की बा तुम्ही दोघं लढला तर हा थोडासा प्रॉब्लेम होईल डिव्हिजन ऑफ वोट्सचा, मतविभागणीचा, म्हणून तुमच्यापैकी एक जण आता थांबा आणि एक जणाला आपण पुढच्या वेळेला संधी देऊया. ही गोष्ट गोविंदबागेतली आहे. आणि आम्ही त्यांच्या घरीच नाश्ता करून एकाच गाडीने तिकडे गेलो होतो, तिथून बरोबर आलो. तरी पण पुढं ह्या वाटाघाटी थोड्या चालूच होत्या. त्याच्यामुळं म्हणजे साधारण त्यांनी त्यावेळी ते इंडिकेट केलं होतं. शेवटी 2 तारखेला मी आय विल कम बॅक टू द पॉईंट ऑफ 2 ऑक्टोबर, जी गांधी जयंतीचा दिवस असतो, आत्ताच काल परवाच झाला, त्यावेळेलाही तोच दिवस होता. त्याच दिवशी संध्याकाळी ती घटना घडल्यानंतर हेमंत टकले होते, स्वतः साहेब होते. त्यांनी थांबायला सांगितल्यानंतर क्षणभर कुठलाही माणूस नाराज होईल की एवढी तयारी केल्यानंतर 1.5 वर्ष शेतकरी मेळावा तुम्ही पाहिला आहे, 16 जानेवारी 2019चा, तुम्हाला सगळ्यांना ती डेटही माझी अजून पाठ आहे. त्याच्या अगोदरही आम्ही तालुकाभर फिरत होतो, अध्यक्ष हेच होते. तर सगळी तयारी झाली होती. परंतु मी केंद्रीय नेतृत्वाचा आणि साहेबांच्या शब्दाचा आदर केला आणि पक्षाचं हित पाहिलं, दोन्ही पक्षांचं हित पाहिलं, आघाडीचं हित पाहिलं आणि हा भरलेला फॉर्म तसाच घरी घेऊन गेलो, जो आजपर्यंत माझ्या रेकॉर्डला मी ठेवलेला आहे. हे बॅकग्राऊंड मी आपल्याला एवढ्यासाठी सांगितलं की आघाडीचा धर्म माझ्या वतीने मी एकदा पाळला आहे आणि मला जो शब्द देण्यात आला पक्षाकडून असेल किंवा समोरच्या पक्षाकडून असेल, काँग्रेस पक्षाकडून असेल, तो आता त्यांनी पाळावा अशी माझी त्यांना कृतज्ञतापूर्वक विनंती आहे. आता परवा त्यांनी एक व्हिडिओ क्लिप घेऊन माझ्यावरती विनाकारणच आग ओकलेली आहे किंवा काहीतरी स्टेटमेंट केलेलं आहे. मी जसे तुम्ही आता इथे हे घेऊन उभे आहात ना, त्या दिवशी पवार साहेबांना भेटायला गेलो, सुप्रिया साहेबांना भेटायला गेलो, ही गोष्ट खरी आहे. पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ज्या वेळेला साहेब असतात किंवा ताई असतात किंवा दादा असायचे पूर्वी कधी, तर तिथली पद्धत अशी आहे की त्या ग्राउंड फ्लोअरला, म्हणजे साहेब 5व्या मजल्यावर ऑफिस आहे, ग्राउंड फ्लोअरला कॅमेरावाले सगळेच असतात, प्रिंट मीडियावाले असतात आणि कॅमेरावाले असतात. ते आले 2 जण पुढे की साहेब तुमचं पुरंदरमध्ये तुम्ही दावा ठोकला आहे आणि तुम्ही दावा ठोकला आहे म्हणण्यापेक्षा वेगळा तुम्ही दावेदारी केलेली आहे म्हणे, त्याच्यात हे सत्य आहे का, तुम्ही आता साहेबांना भेटून आले, साहेबांनी काय तुम्हाला शब्द दिला, काय दिलं, काय बोलणं झालं. हा म्हटलं साहेबांची माझी भेट झाली, ही गोष्ट खरी आहे आणि मी पुरंदरमधून उमेदवारी मागितली, ही गोष्ट खरी आहे आणि मी लढणार आहे, ही गोष्ट खरी आहे. आणि माझ्या तालुक्याच्या युनिटनी, म्हणजे NCP राष्ट्रवादी तालुका शरदचंद्र पवार पक्ष, या पक्षाने एकमुखी ठराव माझ्या त्याचा लिखित स्वरूपात पवारसाहेबांनी लिहून दिला आहे. आणि त्यावेळेला पवारसाहेबांनी थोडे तिडके नव्हे, जवळपास 20 ते 25 मिनटं त्यांना देऊन त्याच्याशी सांगोपांग चर्चा केलेली आहे. ही गोष्ट खरी आहे. आता पुढचा मुद्दा ज्याच्यावरती संजयजी जगताप यांनी प्रतिक्रिया दिली की मला काय पक्षनिष्ठा वगैरे स्वीकारू नये,
तर ह्या व्हीपबाबत त्या पत्रकारांचा तो प्रश्न होता, म्हणजे अमोल बनकरांनी विचारायचं किंवा योगेश कामठेंनी विचारायचं समोरूनच, अहो ते तुमच्या तालुक्यातल्या आमदारांचं नाव त्या व्हीपच्या संदर्भात. अहो म्हटलं मी तुम्हाला हात जोडू का म्हटलं, मी कोणावर व्यक्तिगत टीका करत नाही, व्हीप पाळणं हा एक नियम आहे, एवढं माझं सेंटेन्स आहे. परंतु संजय जगतापांनी कुठं व्हीप मोडला आहे असं माझ्या तोंड, संपूर्ण क्लिप बघा ती तुम्ही, अशा माझ्या तोंडी कुठंही शब्द आलेला नाही, हे मी तुम्हाला आत्ता क्लिअर करतो. आणि त्यांनी ते विनाकारण स्वतःचा गैरसमज घेऊन त्या प्रकारची ती क्लिप एक जारी केली की माझी पक्षनिष्ठा संभाजी झेंडेंनी तपासू नये वगैरे वगैरे वगैरे. मला त्या विषयाशी काही घेणं देणं काय ना. तर मी काँग्रेसचे ते खेसकर, अंतापूरकर और जिशान सिद्दीकी, त्यांनी 6-7 नावं घेतली फटाफट फटाफट फटाफट. त्याच्यात संजय जगतापांचं म्हटलं मी यांना ओळखतो म्हणजे माझ्या तालुक्याचे आमदार म्हणून, बाकीच्या आमदारांना तर मी ओळखतसुद्धा नाही. आणि हा विषय माझ्या अखत्यारीतला नाहीच आहे, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. व्हीपच्या विषयाकडे मी जाण्याचं काय कारण आहे? गौरव सर तुम्ही ज्येष्ठ आहे, सांगा मला. व्हीप हा विषय हा विधानभवनामध्ये चालतो आणि विधानभवनामध्ये चालू असताना त्या पक्षाचा प्रमुख असतो, जो प्रतोद असतो, तो प्रतोद तो व्हीप काढत असतो. व्हीप म्हणजे आदेश, त्याच्या पक्षाच्या संसदीय पक्षाच्या सदस्यांना, म्हणजे विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांना त्याचा आदेश हा बंधनकारक असतो प्रतोदाचा, म्हणून प्रतोदाची निवडणूक केली जाते. प्रतोद हा नॉर्मली त्या पक्षातला एक ज्येष्ठ नेताच असतो, जो नॉर्मली मंत्रिपदावर नसतो, कारण त्याला हे पक्षाचं कामकाज जे आहे ते थोडंसं, अमोल जरा पाणी एक, त्यांना विधानभवनामध्ये आपल्या पक्षाचं कामकाज इतर पक्षाच्या सहयोगाने व्यवस्थितरित्या संसदीय कार्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थित मिटिंगा अटेंड करता याव्यात, म्हणून नॉर्मली ज्याच्याकडं मंत्रिपद वगैरे नाही किंवा इतर कुठली जबाबदारी नाही आहे अशा प्रकारचं एक काम त्यांना दिलं जातं. त्याच्यामुळं तो माझ्या दृष्टीने मी तो विषयाला हात घातलेला नव्हता ना, तो मी विषय काढला नव्हता किंवा तो विषय काढण्याचा माझा संबंध नाही किंवा माझ्याकडे तसला काही अधिकारही नाही. कुठल्या तरी एका वेगळ्या राजकीय पक्षाचा बरं माझ्या पक्षातला जरी असता तरी मला अधिकार नाही काय, कारण ते बघणारे मोठे लोक आहेत, वरती ते राज्यस्तरावरचे नेते आहेत, त्यांचं काम आहे ते. त्याच्यामुळे व्हीपबाबत मी कुठेही त्यांच्याबद्दल बोललेलं नाही. त्यांनी ते आमच्या गावाकडच्या भाषेत म्हणतो तसं अंगावर ओढतो, तसं ते विनाकारण मुद्दा अंगावर ओढून घेतला आहे. ती संपूर्ण क्लिप तुम्ही पहा एकदा. मी माझ्या दावेदारीबाबत बोललो आहे, जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं ते बोललो आहे फक्त. आणि त्या अनुषंगाने तो मुद्दा मी त्यांना पुन्हा एकदा म्हणजे विनंती करू इच्छितो की त्यांनी तो पर्सनल घेऊ नये आणि माझी क्लिप त्यांनी पुन्हा पाहावी. मी जर असं कुठंच बोललेलो नाही आहे, तुम्हाला एकदा पुन्हा क्लिअर करतो आहे. आता प्रश्न राहिला की इलेक्शन पुढच्या महिन्यात होऊ घातलेले आहेत. पुढच्या आठवड्याच्या एंडला कदाचित आचारसंहिता दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी रविवार आहे आणि सोमवारी आचारसंहिता डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. प्रश्न असा निर्माण होतो, वी विल कम बॅक टू द पॉईंट ऑफ पुरंदर हवेली. तर आम्ही कुठल्याही प्रकारचं मनभेद न ठेवता, मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे 2 मिस्ड कॉल मला पडले होते संजय जागृत, त्यांचं खुल्या मनाने अभिनंदन केलं की तुम्हाला उमेदवारी मिळाली. मी खुल्या मनाने माझी उमेदवारी मागं घेतली. मनुष्य स्वभाव आहे, पहिले 15-20 मिनटं माणसाला वाटतं की थोडंसं जरा हे, तर कोणालाही वाटतं, पण मन ही अशी बाब आहे की ती रिकन्साईल करते स्वतःला तासाभरात अर्ध्या तासात. त्याच्यात तुमचा थिंकिंग सेटअप किती मजबूत आणि फास्ट आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मग तुम्ही कदाचित अर्ध्या तासातच रिकन्साईल होता, जाऊ द्या आता झालं गेलं, याच्यात पुन्हा चक्र तर काय आपण नाना फिरवू शकत नाही. म्हणून मी त्यांच्या दुसऱ्या दिवशी अभिनंदन केलं. योगायोग असा की प्रचाराचा नारळ 4-2 दिवसांनी फुटला, तो दिवे गावातच फुटला. आणि पोमन जे त्यांचे अध्यक्ष आहेत अण्णा, प्रदीप अण्णा पोमन, हे आणि मीच नारळ फोडायला होतो दोघंजण, आणि आमचे स्थानिक गावकरी तिथले झेंडेवाडीचे. प्रचाराचा नारळसुद्धा माझ्याच गावात सोडला. सुरुवात केली, मी प्रत्येक मीटिंग अटेंड केली की कुठं गैरसमज असा होऊ नये की मी दुटप्पी भूमिका घेत नाही, जी घ्यायची ती स्पष्टच घ्यायची, नाही ती घ्यायचीच नाही मग, की बाबा याच्यापासून आपण दूर राहिलेलं बरं. तर मी प्रत्येक गावच्या घोंगडी बैठका अटेंड केल्या, कुठलीही चुकवली नाही की त्या गावात चुकून हे जाऊ नये की बा यांचे बी उमेदवारीला अर्ज होता म्हणून यांनी प्रचाराच्या बैठकीला आले नाही. तर
आम्ही सगळ्यांनी मन लावून काम केलं इथं बसलेले सगळ्या जणांनी, आणि आपण तो इतिहास घडवला. त्याच्यामध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेबांचाही हात मोठ्या प्रमाणावर आहे, कारण जी कृतज्ञतापूर्वक नमूद करायला पाहिजे ती केलीच पाहिजे. कारण त्यांचं ते वाक्य सगळ्यांनी याच्यावर ठेवलं होतं, रिंगटोनला ठेवलं होतं, आठवण आहे तुम्हाला? त्यांचाही त्याच्यामध्ये वाटा आहेच. परंतु आमच्या सगळ्या पक्षाच्या कॅडरनी मन लावून काम केलं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तब्बल 52 वर्षानंतर काँग्रेसला आमदारकीचं तोंड पाहायला मिळालं. तब्बल 52 वर्षानंतर. याच्यापूर्वी काँग्रेस आमदार कधी झालता हे तुम्ही सांगा, मी सांगतो लगेच. – 1967 साली. नाही, ज्ञानेश्वर खैरे. मेमाने साहेब 1957ला झाले. हां, आणि 1952ला पवारसाहेब झाले वाल्याचे. नंतर 67 साली बापूसाहेब खैरे झाले, 62 साली बापूसाहेब खैरे झाले, 67 साली बापूसाहेब. 67 सालानंतर कधीही 2019 सालापर्यंत काँग्रेसला आमदार काय असतं हे पाहायला मिळालेलं नव्हतं. मी टीका नाही करत आहे, इतिहास सांगतो मी, पुन्हा एकदा शब्द वापरतो आहे. अशा परिस्थितीत आम्ही काम करून, आणि दरम्यानच्या काळात 4 वेळा काँग्रेस पराभूत झालेली होती इथं, आणि स्वतः संजय जगतापही 2 वेळा पराभूत झाले, आदरणीय काकाही 2 वेळा पराभूत झाले होते. हा इतिहासाचा भाग आहे. टीका टिप्पणी करू नये, कोणाचाही नामोल्लेखही करू नये. परंतु आम्ही मन लावून काम केलं, आणि दरम्यानच्या काळात ह्या 52 वर्षाच्या काळात स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार 2 निवडून आले, अशोकरावजी टेकावडे आणि संभाजीराव कुंजीर. आणि 3 वेळा 1985, 1999 आणि 2019 3 वेळा मित्रपक्षाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसने निवडून आणले. म्हणजे 5 वेळा, 10 पैकी जवळपास 10-11 पैकी 5 वेळा. एखाद्या वेळेला 78 साली लोक म्हणतात, पण मला आठवत नाही, मिड टर्म पोलही झालेल्या होत्या आपल्याकडे, ते चेक करावं लागेल, कदाचित झालत्या का काय, म्हणजे त्या वर्षांमध्ये जाण्याची गरज नाही आहे. आपण, माझं एकच म्हणणं आहे आणि अपील आहे काँग्रेस पक्षाला, की आघाडीचा धर्म आम्ही पाळला 2019ला, आता तो त्यांनी पाळण्याची गरज आहे. ही एकमेकाची कृतज्ञता ठेवण्याची वेळ आहे. आम्ही कुठेही मगाशी म्हटल्याप्रमाणे तो लहानसा जो मुद्दा ट्विस्ट करण्यात आला व्हिपचा, तो मी कधीही बोललेलो नाही, बोलणार नाही, कारण ज्याचा अधिकारच मला नाही ते मी कशासाठी बोलणार. कारण तेवढी परिपक्वता मला माझ्या नोकरीच्या निमित्तानं आलेली, की ज्या विषयात आपला काही संबंध नाही ते कशासाठी बोलायचं. तो त्या पत्रकारांचाच प्रश्न आणि त्यांचंच उत्तर, आणि ते माझ्या नावे खपवलं गेलं, असा तो प्रकार आहे. तर हा 2019चा जो इन्सिडंट झाला, त्याच्यानंतर मग संजयजी जगताप आमदार झाले. आता त्यावेळी त्यांनी शब्द दिलेला होता, आदरणीय साहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं की पुढच्या वेळी तुमचा विचार करू. त्याच्यामुळं मी दावेदारी केलेली आहे की यावेळेला मी काय थांबणार नाही, आणि मी यावेळेला निवडणूक लढवणारच आहे. आता राहिला प्रश्न आघाडी धर्माचा, याच्यामध्ये मी योग्य वेळेला जाईल की 2019च्या पार्लमेंट इलेक्शनला आघाडी धर्म पाळला गेला का, 2019ला विधानसभेला पाळला गेला का, याच्याबाबत आकडेवारी सकट ती आज वेळ नव्हे. मी आता एवढाच हा इतिहास सांगण्यापुरतं तुम्हा सगळ्यांना इथं मुद्दाम बोलवलं होतं. आणि मी लॉजिकली का म्हणतो आहे हे तुम्हा सगळ्यांना कळणं आणि तुमच्यामार्फत जनतेला कळणं ही माझी भूमिका आहे. म्हणून अत्तंभूत इतिहास, मी कुठलाही कागद न पाहता, पण कुठलीही एकही गोष्ट फॅक्टच्या विरहित नाही. असेल तर तुम्ही मला आत्ता पॉईंट आऊट करा की तुमचं हे 1967 हे वगैरे चुकतं आहे, किंवा हे 52 वर्षाचा इतिहास चुकतो आहे. बाकी बरेचसे मुद्दे आहेत की ज्याच्यावरती मला काँग्रेसबाबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबाबत बोलता येईल, किंवा इतर पक्षांबाबत बोलता येईल, पण ते इलेक्शनचं घोडा मैदान जवळ आल्यावरती बोलूया. ते मग आता असं होईल की मी काय टीका करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली की त्याच्यावर मला आत्ता बोलायचं नाही. माझ्याकडे सगळी आकडेवारी आहे, 2019ची आकडेवारी आहे, मतदान केंद्रवाईज आकडेवारी आहे, कुठे काय झालं कुठे काय झालं ती मी योग्य वेळेला बोलेल. एवढंच मला नम्र निवेदन आपल्यासमोर करायचं होतं की माझी दावेदारी मी मागे घेणार नाही. आणि मी का करतो आहे हा काय गंभीर विषय आहे,
आणि हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे आणि तुमच्यामार्फत जनतेला कळणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला आज येण्याची विनंती केली. हा भाग वेगळा की तुमच्या सगळ्यांमध्ये गुरव सर ज्येष्ठ आहेत, ते मला एक महिन्याभरापासून म्हणत होते की साहेब तुम्ही आमच्या सगळ्यांशी बोला. तर म्हटलं मी जरूर योग्य वेळेला बोलेन, कारण ती योग्य वेळ आता आलेली आहे. आत्ता म्हणजे 3 दिवसापूर्वी किंवा 4 दिवसापूर्वीच म्हटलं तरी चालेल. समजा पितृपक्ष होता, हा भाग सोडा, पण पितृपक्षामुळं वाटाघाटीला काय ते बसत नव्हते. आता पितृपक्ष संपल्या पहिल्या फेरीला ते बसले. पहिली फेरी त्यांची संपली आहे. आता पहिल्या फेरीचा आपण इथे चर्चा करण्यात काय अर्थ नाही. पहिली फेरी संख्याबळावर होती की संख्या किती कोणाची याच्यावर होती, आणि त्यामुळं आता दुसऱ्या फेऱ्या सुरू आहेत त्यांच्या. आता उमेदवारांच्या ज्यांनी अर्ज केलेत किंवा आता माणिकराव झेंडे पाटलांनी माझ्या बाबतीत ठराव पाठवला आहे, मलाही निमंत्रण आलेलं आहे. त्याच्यामुळं मुलाखतीही सुरू होतील. आता मुलाखती सुरू झाल्या आहेत म्हटलं तर काय लपवण्यात काय अर्थ आहे? काय मुलाखती काय खाजगी बाब आहे का? काही कॉन्फिडेन्शियल बाब आहे का? पक्षाच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत. आणि तसं पुणे जिल्ह्याचा नंबर बुधवारी आहे. पुणे जिल्ह्याच्या उमेदवारांना सगळ्याच तालुक्यातले त्यांनी बोलवलं असावं. ज्या अर्थी मला पक्ष कार्यालयातून फोन आला त्या अर्थी बोलवलं असावं असा माझा अंदाज आहे. कारण काय एका तालुक्याचे बैठक घेऊन त्यांना चालणार नाही, कारण दिवस फार कमी आहे त्यांच्या हातामध्ये. हीच भूमिका माझी विशद करायची होती. त्यामुळे यावेळेला मी ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी इलेक्शन हे लढवणार आहे आणि त्याची पार्श्वभूमी तुम्हाला कळावी. हा सविस्तर आणि विथ डिटेल्स ऑफ डेट्स अँड फिगर्स मी तुमच्यासमोर सादर केलेला आहे. धन्यवाद.